श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पितृपक्षातील 15 दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात। या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते। पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात। आणि या पितृपक्षात अतिशय सुवर्ण योग जुळून आलेला आहे। या पितृपक्षात गुरुपुष्यामृत योग हा तयार होत आहे। ज्योतिषशास्त्रात सर्व 27 नक्षत्रापैकी पुष्य नक्षत्र हे उत्कृष्ट मानले जाते, कारण ते सर्व वाईट आणि संकटाचा नाश करणारे आहे। गुरुपुष्य योगाला गुरुपुष्य नक्षत्र योग, गुरुपुष्य अमृत योग किंवा गुरुपुष्यामृत योग असेही संबोधले जाते। या शुभ योगात विवाह वगळता कोणतेही काम सुरू करण्यासाठी पुष्य नक्षत्र हे सर्वोत्तम ठरते। मान्यतानुसार अभिजित मुहूर्त हा नारायणाच्या सुदर्शन चक्रा इतका शक्तिशाली आहे। जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र तयार होतं तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग म्हणतात। यावर्षी हा योग 26 सप्टेंबरला तयार होणार आहे। या दिवशी गुरुपुष्यामृत योग सकाळी 11:34 सुरू होईल तर संध्याकाळी 6:12 असेल। हे नक्षत्र इतकं शुभ आहे की ह्याची पूजा देवताही करतात। गुरुग्रह हा पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे। देवगुरु बृहस्पती पद, प्रतिष्ठा आणि शुभतेचे कारक ग्रह आहे। जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो। गुरुवारी श्री हरी विष्णूंबरोबर बृहस्पती देवांची पूजा केली जाते, ज्यांना सुख, वैभव, संपत्ती प्रदान करणारे म्हटले जाते। तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत, म्हणून शनिदेव व बृहस्पती या दोन्ही देवांचा या नक्षत्रावर प्रभाव आहे। तसेच या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। या दिवशी आपल्याला पूजा तर करायच्यात, सेवा तर करायच्यात, पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची। ही वस्तू ठेवल्यामुळे एका रात्रीतून आयुष्याचं आपलं सोनं होणार आहे। कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे। त्याचबरोबर आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे, ज्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते, त्या वेळेमध्ये आपल्याला करायचं आहे। कारण गुरुपुष्यामृत योगामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी माता लक्ष्मी ही आगमन करत असते आणि माता लक्ष्मीच्या स्वागताकरता, तिने आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याकरता आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे। गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी, भगवान कुबेर, भगवान बृहस्पती तसेच गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही केली जाते। ही पूजा केल्यामुळे आपल्यावर सर्व देवी देवतांची कृपाही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत, दारिद्र्य हे दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर या गुरुपुष्यामृत योगामध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर केलेल्या उपायाचं आपल्याला ताबडतोब फळ हे प्राप्त होत असतं। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही। आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही। आपल्या घरी पैसा तरी येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल, त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल। ह्या उपायाकरता आपल्याला एक दिवा हा लागणार। दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकतो, तुम्ही चांदीचा, पितळेचा, स्टीलचा किंवा अगदी मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे। ह्या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वाती टाकायची आहे आणि ह्या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे। कारण जो पण उपाय आपण लक्ष्मी प्राप्तीकरता करतो, इच्छापूर्ती करता करतो आणि त्यामध्ये जर आपण तुपाचा वापर केला तर त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं। पण आता काही कारणास्तव तुमच्याकडे नसेल तूप तर तुम्ही जे पण पूजेला तेल वापरतो ते घ्या आणि त्यामध्ये चिमूटभर हळद ही तुम्हाला टाकायची आहे।
आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे। स्वास्तिक काढल्यानंतर त्या स्वास्तिकवर आपल्याला मूठभर चण्याची डाळ जी आहे, ज्याला हरभऱ्याची डाळसुद्धा म्हणतात, ती ठेवायची। गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही सोनं नाही खरेदी केलं तरीही चालेल, पण तुम्ही जर 10 रुपयाची का होईना हरभऱ्याची डाळ जी आहे तुमच्या घरी विकत घेऊन यायची आहे। हरभऱ्याची जी डाळ आहे ती पिवळी असते आणि पिवळ्या वस्तू श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहेत, म्हणून आपल्याला मूठभर हरभऱ्याची डाळ त्या प्लेटवर ठेवायची आणि त्यावर जो आपण हा दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे। त्या दिव्यामध्ये आपल्याला एक हिरवी वेलची आणि एक लवंगसुद्धा टाकायची आहे। आता ह्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि आपल्याला तिथेच देवघरामध्ये बसूनच काही सेवासुद्धा करायच्या आहेत। आपल्याला एक वेळा श्री सूक्तमचं पठण करायचं आहे, त्याचबरोबर आपल्याला एक वेळा लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आणि एक वेळा आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं। आता काही कारणास्तव तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या, हात जोडून बसा, तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे। त्यानंतर हात जोडून मनोभावे माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णूंना प्रार्थना करायची। आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत, संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची किंवा इतरही तुमच्या कोणत्या मनातल्या इच्छा असतील ते आपल्याला मनोभावे बोलायचे आहेत। जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा जो किमान रात्री 12 वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहायला पाहिजे। आता दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा तिकडनं आपल्याला उचलायचा। ह्या दिव्यामध्ये असणारी ज्या वाती आहेत आणि लवंग आणि जी हिरवी वेलची आहे ती आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आणि दिव्याखाली जे आपण चण्याची डाळ ठेवलेली आहे त्यामधलीच थोडीशी चण्याची डाळ आपल्या डाळीमध्ये टाकायची आहे आणि उरलेली जी डाळ आहे त्यामध्ये गुळाचा खडा ठेवायचा आणि ही डाळ आपल्याला गोमातेला खायला द्यायची। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे। गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं। हा उपाय केल्यामुळे आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते, ज्यामुळे आपलं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होते। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ।